सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. फाल्गुनी तिच्या खोलीमध्ये नेलपेंट लावत बसलेली असते आणि तितक्यात रुपालीसुद्धा त्या ठिकाणी येते. ती फाल्गुनीसमोर तिचासुद्धा हात ठेवते. त्यामुळे फाल्गुनी घाबरते आणि ती पटकन तेथून जाण्यासाठी निघते. मात्र त्यानंतर ती स्वतःला सावरत मनाशी म्हणते की काही झालं तरी या विरोचकाला घाबरायचं नाही आणि मग तीसुद्धा रुपालीसमोरच बसून राहते. तर रुपाली तिला म्हणत असते की मलासुद्धा ही नेलपेंट लाव आणि त्यामुळे फाल्गुनी न घाबरता रुपालीलासुद्धा ती नेलपेंट लावायला सुरुवात करते. तर रुपाली तिला म्हणत असते की काय गं चिमणे, आधी तर तू खूप बिनडोक होती पण आता खूप हुशार झाली आहे. सांग बरं मला, तू तुझ्या सासऱ्याचं प्रतिबिंब कसं काय ओळखलं? मात्र त्यावर फाल्गुनी काहीच उत्तर देत नाही. मात्र रुपाली म्हणत असते की आता मला सांग की तुझ्या पुढे जी बसली आहे ती तुझी सासू आहे की तुझ्या सासूचं प्रतिबिंब? आणि त्यावर फाल्गुनी न घाबरता रागातच म्हणते की तू राक्षस आहे, मात्र तुझं वागणं जोकरसारखं आहे आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र रुपाली तिचे केस पकडते आणि तिला तिथेच थांबवते. फाल्गुनीला जीवे मारण्याची धमकी देत असते. मात्र फाल्गुनीसुद्धा न घाबरता म्हणते की तुम्हाला मला मारायचं आहे ना, मग मारून टाका. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की लवकरच नेत्रा तुमचा देखील अंत करणार आहे. आणि ते ऐकून रुपाली तिच्या अंगावर धावून जाणार इतक्यात केतकी त्या ठिकाणी येते आणि ती रुपालीला म्हणते की तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? आम्ही काही तुला घाबरत नाही हे लक्षात ठेव. आणि त्या दोघींना बघून रुपाली नाईलाजाने तेथून निघून जाते. मात्र जात असताना ती केतकी फाल्गुनीचं बोलणं ऐकते. केतकी म्हणत असते की मी काय म्हणते, आपण नाश्ता करूयात. आणि मग त्या दोघीजणीसुद्धा तेथून निघून जातात. तर दुसरीकडे अद्वैत साईटवर कॉल करून विचारत असतो की तेजस सकाळी किती वाजता निघाला होता. तर इकडे तेजस नेत्राला म्हणत असतो की नेत्रा, अगं मी खरंच तेजस आहे. पण नेत्रा म्हणते की भाऊजी, आम्हाला खात्री करावीच लागेल कारण घरात जे काही घडतंय ते माहिती आहे ना तुम्हाला. आणि त्यावर तेजसही हो म्हणतो. त्यानंतर अद्वैतची खात्री झाल्यानंतर तो नेत्राला येऊन सांगतो की तेजस सकाळी साईटवरून निघाला होता. तर तेजस म्हणतो की अरे हो अद्वैत, मीच सकाळी साईटवरून निघालो होतो आणि आत्ता घरी पोहोचलोय. मात्र नेत्रा आणि अद्वैत अजूनही त्याच्याकडे संशयाने बघतच असतात. नेत्रा तेजसला विचारत असते की तुम्हाला फाल्गुनी ताईंनी काही सांगितलं नाही का? आणि त्यावर तेजस नाही म्हणतो. त्यानंतर मग अद्वैत खात्री करण्यासाठी तेजसला त्यांच्या वेगवेगळ्या साईटचे फोटो दाखवतो आणि ती साईट कोणती आहे ते ओळखायला सांगतो. तेजस सगळ्या साईट बरोबर ओळखतो आणि अद्वैतला म्हणतो की अरे मीच खरा तेजस आहे. आणि तितक्यात फाल्गुनीसुद्धा त्या ठिकाणी येते. तेजसला बघून तर ती खूपच खुश होते आणि पळतच जाऊन त्याला मिठी मारते. फाल्गुनीला बघून तेजसलाही खूप आनंद होत असतो. नेत्रा आणि अद्वैत मात्र घाबरतात. नेत्रा म्हणत असते की फाल्गुनी ताई, तुम्ही पुन्हा विसरलात ना? आणि त्यामुळे फाल्गुनी तेजसकडे बघत त्याला इशारा करते आणि त्यावेळी तेजसला फाल्गुनीने सांगितलेला तो कोडवर्ड आठवतो आणि मग तो म्हणतो की मी काय म्हणतोय, मी खरंच तेजस आहे. आणि त्यामुळे अद्वैत नेत्राच्या जीवात जीव येतो. आणि मग तेजस हसतच त्यांना सांगत असतो की खरं तर फाल्गुनीने मला सांगितलं होतं पण मीच विसरून गेलो. पण आता तर तुमची खात्री पटली ना की मीच खरा तेजस आहे? आणि त्यावर नेत्रा अद्वैत हसतच हो म्हणतात. दुसरीकडे रुपाली कॉफी पीत बसलेली असते. त्या ठिकाणी इंद्राणीसुद्धा असते. त्या दोघीही रागातच एकमेकींकडे बघत असतात. तितक्यात मग केतकीसुद्धा त्या ठिकाणी येते. ती इंद्राणीला म्हणते की मी काय म्हणते, गुड मॉर्निंग. मग त्यानंतर ती इंद्राणीला नाश्त्याबद्दल विचारू लागते. तर रुपाली त्या दोघींचं सगळं बोलणं ऐकत असते. मग तितक्यात नेत्रा आणि फाल्गुनीसुद्धा त्या ठिकाणी येतात. नेत्रा केतकीला म्हणते की काकू मी काय म्हणते, तर फाल्गुनी लगेच मोठ्याने ओरडून सांगते की तेजस घरी परत आला. आणि त्यामुळे इंद्राणी आणि केतकीलासुद्धा खूप आनंद होतो. केतकी फाल्गुनीला म्हणत असते की आता तुम्ही दोघेजण प्लीज भांडू नका. तर फाल्गुनी हसतच म्हणते की हे तुम्ही तेजसला सांगा कारण मी अजिबात भांडण करत नाही. आणि ते ऐकून सगळेच हसू लागतात. त्यानंतर नेत्राला देखील नाश्ता करायचा असतो. त्यामुळे इंद्राणी रुपालीला सांगते की उठ, इथून नेत्राला बसायचं आहे. त्यावर रुपाली म्हणते की एवढी जागा आहे ना? मात्र इंद्राणी म्हणते की तुझी सावली नेत्रावर पडता कामा नये, त्यामुळे उठ इथून. आणि त्यामुळे रुपाली म्हणते की ठीक आहे. आणि ती नेत्राला म्हणते की ये बाई बस तू माझ्या जागेवर. सगळ्यांना तुझी आणि तुझ्या बाळाची खूप काळजी आहे ना? घेऊ दे तुझ्या बाळाची काळजी, कारण कदाचित पुन्हा काळजी घेता येणार नाही. आणि मग ती हसतच तेथून निघून जाते. मात्र रुपालीच्या अशा बोलण्यामुळे नेत्रा चिडते, परंतु इंद्राणी तिला शांत राहायला सांगते.
आणि मग त्यानंतर फाल्गुनी जेव्हा विरोचक तिच्या खोलीत आला होता तेव्हा नेमकं काय घडलं होतं हे त्या दोघींना सांगायला सुरुवात करते. तर इकडे रुपाली तिच्या खोलीत निघून आलेली असते, मात्र इंद्राणी तिच्यासोबत जे काही वागलेली असते त्यामुळे ती खूप चिडते. ती मनाशी म्हणत असते की हे सगळेजण एवढे निर्धास्तपणे घरात कसे काय वावरत आहेत, यांना माझी भीती का वाटत नाही. आणि मग तिला खात्री पटते की नक्कीच घरात काहीतरी घडत आहे जे मला दिसत नाही आहे, त्याशिवाय हे एवढे निर्धास्तपणे घरात वावरणार नाही. आणि तितक्यात शेखरसुद्धा त्या ठिकाणी येतो. रुपाली रागातच त्याच्याकडे बघत असते, तर शेखर तिच्याकडे लक्ष न देता आरशाकडे जातो, पण आरसा फुटलेला आहे हे बघून तो चिडतो आणि रुपालीला विचारतो की हे काय चाललंय तुझं, राक्षस आहेस ना तू, मग राक्षसासारखी वाग, अशी बालिशसारखी काय वागतेस, आणि जर या खोलीत राहायचं असेल तर नीट राहा, नाहीतर रात्री लॉनवर जाऊन झोप. आणि शेखरचं असं बोलणं ऐकून तर रुपाली रागातच त्याच्याकडे बघू लागते. तर शेखर म्हणत असतो की तुला या घरात कोणीही घाबरत नाही एवढं लक्षात ठेव, त्यामुळे तुझे हे बालिश खेळ बंद कर. आणि तितक्यात तेजस त्या ठिकाणी येतो. तो रुपाली समोरच म्हणतो की मी काय म्हणतो बाबा. त्यामुळे शेखरची खात्री पटते आणि तो तेजसजवळ जातो, मात्र तो सुद्धा रुपाली समोरच त्याच्या वाक्याची सुरुवात मी काय म्हणतो तेजस अशी करतो. आणि मग ते दोघेजण नाश्ता करण्यासाठी जातात. तर रुपालीला अचानक क्लिक होतं की सकाळपासून घरातील सगळेजण हेच वाक्य म्हणत आहेत. आणि मग तिला सगळे प्रसंग आठवतात आणि ती मनाशी विचार करते की हे सगळेजण मी काय म्हणतो किंवा मी काय म्हणते असं का म्हणत असतील, या वाक्याचा नक्की काय अर्थ आहे. तर दुसरीकडे सगळेजण नाश्ता करण्यासाठी एकत्र जमलेले असतात. केतकीने सगळ्यांसाठी त्यांच्या आवडीचा नाश्ता बनवलेला असतो, त्यामुळे सगळेच जण खूप खुश असतात. फाल्गुनी आणि तेजसची थट्टा मस्करी सुरू असते आणि तितक्यात अद्वैत त्या ठिकाणी येतो, मात्र तो मुद्दाम कोडवर्ड काही म्हणत नाही आणि वेगळंच वागायला सुरुवात करतो, त्यामुळे सगळेजण संशयाने त्याच्याकडे बघत असतात. आणि मग इंद्राणी तनूला इशारा करते, त्यामुळे मग तनू अद्वैतच्या नंबरवर कॉल करतो. तर अद्वैत तो कॉल रिसीव करत हसतच म्हणतो की मी काय म्हणतोय, मी जरा तुमची थट्टा मस्करी केली. आणि ते ऐकून सगळेच हसू लागतात, मात्र शेखर चिडतो. अद्वैतला सांगतो की ही काय थट्टा करायची वेळ नाही आहे, त्यामुळे अद्वैत सगळ्यांची माफी मागतो. आणि मग इंद्राणी त्या सगळ्यांना सांगते की एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरी आपण जे वाक्य ठरवलं आहे ते म्हणायला विसरू नका. आणि त्यावर ते सगळेजण हो म्हणतात. मग त्यानंतर केतकी म्हणत असते की अजून फक्त 7 महिने आणि मग त्यानंतर आपल्या टीममध्ये अजून एक मेंबर ॲड होईल विरोचकाच्या विरुद्ध लढण्यासाठी. मात्र नेत्रा म्हणते की नाही काकू, मला माझ्या बाळावर विरोचकाची सावलीसुद्धा पडू द्यायची नाही. ज्या क्षणी मी बाळाला जन्म देईल त्या क्षणी मी विरोचकाचा वध करेल. तर दुसरीकडे रुपाली त्या वाक्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत असते आणि मग त्यासाठी ती पुन्हा एकदा प्रतिबिंब बनवण्याचा विचार करते. तर दुसरीकडे अद्वैत काम करत बसलेला असतो. तितक्यात नेत्रा त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते. ते दोघेही वाक्याच्या सुरुवातीला त्यांना ठरवून दिलेलं वाक्य म्हणतात आणि मग त्यानंतर ते दोघे एकमेकांना चीअर्स करत कॉफी पिण्यासाठी बसतात. मात्र अद्वैतच्या लक्षात येतं की नेत्राला या अवस्थेमध्ये कॉफी प्यायची नाही आहे, त्यामुळे तो तिच्या हातातून बशी घेतो आणि तिला म्हणतो की नेत्रा, यापुढे आपण दोघांनीही कॉफी प्यायची नाही. आता जेव्हा आपली लेक पाळण्यात असेल आणि त्या विरोचकाचा अंत झाला असेल ना, तेव्हाच आपण कॉफी पिऊ. आणि त्यावर नेत्रासुद्धा आनंदाने हो म्हणते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत विरोचकाला संशय आला आहे हे इंद्राणी आणि नेत्राच्या लक्षात येतं. तर दुसरीकडे विरोचक केतकीचं प्रतिबिंब तयार करतं आणि त्याला सांगतं की जेव्हा तू अद्वैत आणि नेत्राकडे जाशील तेव्हा पहिलं वाक्य मी काय म्हणते असं उच्चार. आणि त्यावर ते प्रतिबिंब देखील हो म्हणतं आणि अद्वैतच्या खोलीत जातं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.